नमस्कार मित्रांनो, तुम्ही CLE VLE आहात, CSC VLE आहात, तुमच्याकडे CSE सेंटर आहे आणि तुम्हाला अजून तुमचं उत्पन्न वाढवायचं असेल तर यामध्ये तुम्ही राशन कार्ड जे आहे, रेशन कार्ड आपण ज्याला म्हणतो, त्याचं ऑपरेटर बनून यामध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता लोकांना. नवीन रजिस्ट्रेशन, जरा कोणाला नवीन राशन कार्ड बनवायचं असेल तर या पोर्टलमधून तुम्ही त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकता आणि तुम्ही स्वतःचं जे आहे एक रेशन कार्ड ऑपरेटर म्हणून या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता. तर मित्रांनो, आपल्याला या पोर्टलवरती यायचं आहे. ह्या पोर्टलची लिंक मी जी आहे तुम्हाला लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही लिंकवरती क्लिक करून या ठिकाणी येऊ शकता. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी या साईटचा दिसणार आहे आणि इथे वेगवेगळे ऑप्शन्स तुमच्यासमोर येणार आहेत. तर मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी जे आहे आपल्याला वरती जे दिसत आहे तुम्हाला ऑप्शन्स म्हणा किंवा मेनूज म्हणा, त्यामधून आपल्याला जे आहे सिटीजन कॉर्नरवरती यायचं आहे. सिटीजन कॉर्नरवरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे आहे खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर कॉमन रजिस्ट्रेशन फॅसिलिटी CRF यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला दिसतील. अशा पद्धतीने एक इंटरफेस येईल. मित्रांनो, जर तुमच्याकडे तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड आहात यावरती तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन करू शकता. पण मित्रांनो, जर तुमच्याकडे याचा लॉग इन ID नाही आहे, रजिस्टर्ड नाही आहेत, तुम्ही ह्या साईटवरती फर्स्ट टाईम यायचं आहे, तर तुम्हाला जे आहे या ठिकाणी न्यू युजर साइन अप हिअर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. किंवा जर तुमचा युजर ID आहे पण तुम्हाला पासवर्ड माहीत नाही आहे तर फॉरगॉट पासवर्डवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी मी जे आहे नवीन आहे या ठिकाणी, तर एक नवीन ID आपल्याला बनवायचा आहे. त्यामुळे आपण न्यू युजरवरती क्लिक करणार आहे. न्यू युजरवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता तुम्ही नेम इन इंग्लिश ॲज इन आधार कार्ड. या ठिकाणी आपलं जे नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे बघा, या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन न्यू युजर. या ठिकाणी आपल्याला आपलं स्वतःचं नाव जे इंग्लिशमध्ये टाकायचं आहे, जे आपलं आधारवरती जसंच तसं टाकायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी मी माझं नाव टाकून घेतो. यानंतर मित्रांनो, आपल्याला व्यवस्थित नाव टाकायचं, जे आधारवरती आहे तेच नाव या ठिकाणी आलं पाहिजे, चुकलं नाही पाहिजे. यानंतर मित्रांनो, स्टेट आहे आपलं, स्टेट जे आहे चेक करून घ्यायचं आहे तुम्हाला, कोणतं जे आहे ज्या स्टेटमधून तुम्ही असता ते स्टेट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मी महाराष्ट्रातला आहे म्हणून मी महाराष्ट्र करतोय. यानंतर मित्रांनो, तुमची डेट ऑफ बर्थ आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. यामध्ये तुम्ही पहिलं इयर चेंज करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. इयरमध्ये तुमचा जे डेट ऑफ इयर असेल ते सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा महिना, त्यानंतर तुमची तारीख, अशा पद्धतीने तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे सिलेक्ट झालेली आहे. त्यानंतर पुढचं ऑप्शन राहील तुम्हाला जेंडरमध्ये. या ठिकाणी तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल ट्रान्सजेंडर तुमच्या हिशोबाने. यानंतर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे, तुमचा तालुका तुमचा जिल्हा कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला तहसील जे आहे तहसील सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी तहसील सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विलेज विचारेल, तुमचं गाव, तुमच्या गावाचं नाव जे आहे तुम्ही या ठिकाणी टाकून घ्या. आपण युजर ID जो आहे तो थोड्या वेळानं टाकतो आहे. इथं बघू शकता तुम्ही, तुमच्या गावाची लिस्ट येईल, त्या लिस्टवरती तुमचं गावाचं नाव येईल. मित्रांनो, हे लॉग इन ID जो आहे तो आपल्याला भरायचा आहे. म्हणजे तुमचा लॉग इन ID जो तुम्हाला ठेवायचा आहे तो तुम्ही ते ठेवू शकता. या ठिकाणी मी माझा लॉग इन ID जनरेट केलेला आहे. चेक युजर लॉग इन ID शुड कंटेन अल्फा न्यूमरिक कॅरेक्टर्स. हां, तर हे आपल्याला समजलं पाहिजे मित्रांनो, अल्फा न्यूमरिक पाहिजे. म्हणजे फक्त आता बघा, मी माझं नाव टाकलं आहे फक्त, तर ते अल्फा न्यूमरिक आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला स्पेस द्यायचा नाही. जर आता मी स्पेस दिले, इकडे बघा, या ठिकाणी मी जर स्पेस दिलेला आहे आणि मी जर चेक करतोय तर या ठिकाणी दाखवतं आहे. हे बघा, समजलं? ओके. तर या ठिकाणी आपल्याला सवय असते, आपण स्पेस दाबतो किंवा स्पेस ॲटोमॅटिकली होतो, त्यावेळेस लक्ष ठेवायचं की असा जर एरर आला तर स्पेस कमी करायचा आणि चेक युजरवरती क्लिक करायचं. झालं आहे? ओके. तर या ठिकाणी झाल्यानंतर मित्रांनो, आपल्याला एक पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. जो तुमचा पासवर्ड तुम्हाला जो सिलेक्ट करायचा तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. ठीक आहे. या ठिकाणी मी माझा पासवर्ड जो आहे
तो टाकून घेतोय. या ठिकाणी मी पासवर्ड टाकलेला आहे. यानंतर मित्रांनो तुम्हाला ॲड्रेस विचारणार आहे. ते या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे. तुमचा जो काही ॲड्रेस असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी मी माझा ॲड्रेस टाकला आहे मित्रांनो. यानंतर आपल्याला जे आहे ॲड्रेस सेकंड लाईन जर टाकली तरी चालेल, नाही टाकली तरी चालणार आहे. यानंतर व्हॅलिडेशन मोड आपल्याला आधार कार्ड ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आधार नंबर या ठिकाणी तुमचा येणार आहे. या ठिकाणी आधार नंबर जो आहे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. ओके, आधार नंबर टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो नंबर आहे मोबाईल नंबर तो या ठिकाणी द्यायचा आहे. या ठिकाणी मोबाईल नंबर दिल्यानंतर तुम्हाला मेल आय डी जी आहे तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. या ठिकाणी मी मेल आय डी टाकत आहे मित्रांनो. या ठिकाणी मेल आय डी टाकलेली आहे. यानंतर मित्रांनो आपल्याला पिनकोड ॲटोमॅटिक येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅप्चा जो आहे इथे फिल करायचा आहे. या ठिकाणी 8+2 मी या ठिकाणी टाकलं आहे. ओनली न्यूमरिक. ओके, इथे पण बघा. यानंतर आपल्याला ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे. हिअर बायवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर जे आहे आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पूर्ण डिटेल मी भरलेली आहे आणि सबमिटवरती मी क्लिक करतो. या ठिकाणी आपलं 1 मिनिट. हां, सॉरी, आपल्याला याची बेरीज द्यायची होती. आपण पूर्ण कॅप्चा तसा जसं लिहिला आहे. ओके, तर या ठिकाणी आपण सबमिट केलं आहे. सबमिट वगैरे आल्यानंतर आर यू शुअर वॉन्ट टू प्रोसीड दिस डेटा. तर याच्या अगोदर सबमिट करण्या अगोदर पूर्ण डेटा एकदा चेक करून घ्या, व्हेरीफाय करून घ्या, जेणेकरून पुढं जाऊन समोर जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. खास करून तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी. यानंतर मित्रांनो तुम्ही सबमिटवरती क्लिक करा आणि या ठिकाणी जे आहे ओके करायचं. अजून काय नाही माझ्यात काय नव्हतं. थंड श्रीखंड नको पिण्यासाठी काय स्प्राईट. या ठिकाणी सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक OTP येणार आहे मित्रांनो. तो OTP या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. मी एकदा OTP टाकून घेतो. या ठिकाणी यामध्ये OTP चुकू द्यायचा नाही, पुन्हा तुम्हाला OTP सबमिट करावं लागेल. तर OTP आपण सक्सेसफुली दिलेला आहे. OTP दिल्यानंतर थोडासा वेळ घेईल आणि रजिस्ट्रेशन कम्प्लिटेड सक्सेसफुली. नाव यू कॅन लॉग इन युजिंग दी प्रोव्हाइडेड डिटेल्स. तर मित्रांनो अशा पद्धतीने जे आहे आपल्याला एक पॉपअप येईल ज्यामध्ये ते सांगतात की तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे आणि तुम्ही लॉग इन करू शकता. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला होमवरती यायचं आहे. होमवरती आल्यानंतर डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी जे आहे आपण सुरुवातीला लॉग इन करण्यासाठी जसं प्रोसेस केली होती आपण लॉग इनसाठी थोडासा वेळ घेते. तर यामध्ये लॉग इनच्या वेळेला ज्या पद्धतीने आपण करत होतो तीच प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे. या ठिकाणी सिटीजन कॉर्नरवरती यायचं आहे. सिटीजन कॉर्नरवरती आल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता कॉमन रजिस्ट्रेशन CRF यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इनसाठी 3 ऑप्शन येत आहेत. 3 ऑप्शनमध्ये तुम्ही कोणत्याही पद्धतीने, जसं की एक आहे आधार कार्ड, सेकंड आहे तुमचं लॉग इन ID, जसं आपण लॉग इन ID जनरेट केला होता, आणि त्यानंतर आहे तिसरा ऑप्शन आहे राशन कार्ड नंबर. ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला जे आहे सेकंड ऑप्शन आहे आपल्याकडे लॉग इन ID आहे, तो लॉग इन ID आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी लॉग इन ID टाकून घेतला आहे.
लॉग इन आय डी टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला जे आहे पासवर्ड टाकून घ्यायचा या ठिकाणी. पासवर्ड लक्षपूर्वक टाका जेणेकरून प्रॉब्लेम येणार नाही. या ठिकाणी पासवर्ड टाकल्यानंतर जे आहे आपल्याला हा जो कॅप्चा जो दिसतोय तुम्हाला तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे. कॅप्चा बघू शकता तुम्ही. कॅप्चा व्यवस्थित भरायचा आहे. यानंतर आपल्याला जे आहे पूर्ण कॅप्चा या ठिकाणी टाकलाय. त्यानंतर साइन इनवरती क्लिक करेल. साइन इनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी OTP सेंड सक्सेसफुली म्हणून येत आहे. OTP तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती गेलेला आहे. तर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती OTP गेल्यानंतर तो OTP या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. थोडासा वेळ लागू शकतो कधी कधी OTP येण्यासाठी. OTP आलेला आहे. OTP आल्यानंतर जे आहे आपल्याला या ठिकाणी OTP टाकायचा आहे. OTP दिला आहे. यूज OTP वरती क्लिक करायचे आणि यूज OTP वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता तुमच्यासाठी जे पोर्टल आहे खुलं झालेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला जे आहे ऑप्शन येत आहेत रेशन कार्ड मॉडिफिकेशन रिक्वेस्ट आणि रेशन कार्ड डिटेल्स, माय रेशन कार्ड डिटेल्स. आता जे रेशन कार्ड मॉडिफिकेशन रिक्वेस्ट आहे म्हणजे तुम्ही ज्या रिक्वेस्ट रेज केलेल्या आहेत त्या, आणि ज्या माय रेकॉर्ड याच्यामध्ये जे ऑलरेडी तुम्ही जे रेशन कार्डच्या डिटेल्स किंवा रिक्वेस्ट केलेले आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे. यानंतर मित्रांनो तुम्ही जर कॉमन रजिस्ट्रेशन कोपऱ्यामध्ये बघू शकता. कॉमन रजिस्ट्रेशन फॅसिलिटीमध्ये जर क्लिक केलं तर तुम्हाला 3 ऑप्शन या ठिकाणी दिसणार आहे. न्यू रजिस्ट्रेशन, रजिस्ट्रेशन स्टेटस आणि गेट RC डिटेल्स. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही 3 प्रकारे काम करू शकता. एक, नवीन रजिस्ट्रेशन चेक करू शकता, तयार करू शकता. नवीन रजिस्ट्रेशन नवीन राशन कार्ड जे आहे तुम्ही तयार करू शकता. सेकंड ऑप्शन आहे तुमच्याकडे तुम्ही जे अप्लाय केले राशन कार्डसाठी त्याची डिटेल्स तुम्ही स्टेटस जे आहे ते चेक करू शकता. आणि तिसरं म्हणजे तुम्ही RC डिटेल्स जे आहे काढू शकता, म्हणजे रेशन कार्ड डिटेल्स या ठिकाणी घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जे आहे रजिस्ट्रेशन करू शकता. न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्याला सिलेक्ट करायचं स्टेट, म्हणजे तुम्ही एवढ्या राज्यासाठी तुम्ही राशन कार्ड तयार करू शकता मित्रांनो. तर या ठिकाणी तुमचा ज्यांना राशन कार्ड द्यायचं आहे त्यांचं जे स्टेट आहे ते सिलेक्ट करायचं. मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो. त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो असा पूर्ण फॉर्म तुमच्यासमोर येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकंट ज्याचं राशन कार्ड जे आहे तयार करायचं त्याचा फोटो लागणार आहे. त्यानंतर त्याचं नाव लागणार आहे. लोकल लँग्वेज या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता. त्यानंतर जेंडर आहे, डेट ऑफ बर्थ आहे, आईचं नाव आहे, वडिलांचं नाव आहे, त्यानंतर नॅशनॅलिटी, मोबाईल नंबर, ईमेल ID अशा पद्धतीने पूर्ण डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला फिल करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर जे सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. यानंतर मित्रांनो ॲड्रेस डिटेल्समध्ये भरायच्या. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे, RC मेंबर्स आहेत, कोणकोणते रेशन कार्डमध्ये कोणकोण मेंबर असणार आहे, फॅमिली मेंबर्स ती तुम्हाला ॲड करायचे, टॅग करायचे. त्यानंतर RC इन्क्लोजर असणार. त्यानंतर NFSC क्रायटेरिया असणार. त्यानंतर फिनिश. या ठिकाणी या स्टेपमध्ये तुमचं जे आहे राशन कार्ड तयार होणार आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 आणि 7 स्टेप असणार आहे तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशनसाठी. त्यानंतर मित्रांनो जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन स्टेटसवरती क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने ऑप्शन येईल. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला अप्रूव्ड म्हणून येईल. जे अप्रूव्ड झालेले आहे, ज्यासाठी तुम्ही रिक्वेस्ट केली ते तुम्हाला या ठिकाणी दिसतील की तुम्ही एखाद्या राशन कार्डसाठी ॲप्लिकेशन केलं आहे आणि ते अप्रूव्ह झाले. त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे ड्राफ्ट, अजून पूर्ण फॉर्म भरलेलं नाही आणि सबमिट केलेलं नाही ते हे या ठिकाणी येतील. पेंडिंग फॉर अप्रूव्हल, अजून अप्रूव्हल मिळालं नाही आहे, फॉर्म भरला आहे. त्यानंतर रिजेक्टेड, तुमचा एखादा रजिस्ट्रेशन केलं आहे राशन कार्डसाठी पण रिजेक्ट झाला आहे काही कारणास्तव. तर अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन स्टेटसमध्ये तुम्ही बघू शकता. त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे गेट RC डिटेल्स. गेट RC डिटेल्समध्ये तुम्ही जे आहे राशन कार्ड नंबर टाकणार आहे. राशन कार्ड नंबर टाकून जे आहे पूर्ण डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने जे आहे तुम्ही पोर्टल सुरू करून जे आहे नवीन रजिस्ट्रेशन करू शकता आणि नवीन रजिस्ट्रेशन करून जे आहे तुम्ही लोकांचे जे आहे राशन कार्ड तयार करू शकता. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.